परिनिर्वाण म्हणजे संन्यस्त जीवन जगलेली जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचा मृत्यू होणे, त्या व्यक्तीचा मृत्यू होणे म्हणजे काय? परिनिर्वाण. आता मग राहिलं महापरिनिर्वाण, की समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी, समाज प्रबोधनासाठी जे आपण कार्य करत असतो आणि ते कार्य झाल्यानंतर किंवा ते कार्य करीत असताना त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, याला म्हणतात महापरिनिर्वाण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी कमीत कमी आणि समाजासाठी जास्तीत जास्त असं एक सामाजिक कार्य त्यांनी केले. त्यांनी सर्वच घटकांसाठी कार्य केले आणि म्हणून त्यांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण असे म्हटले गेले. तुमचा शब्द लक्षात आला का? महापरिवार का म्हणतात? निर्वाण, परिवार आणि महापरिनिर्वाण. ज्यावेळेस या देशावर मनुस्मृतीचा अंमल होता त्यावेळेस या समाजाला, भारतीय समाजाला अपंगत्व निर्माण झाले होते. हा भारतीय समाज दुबळा झाला होता आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, ज्योतिराव तात्या, त्यांच्या सोबतीला सावित्रीबाई, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजातील अपंगत्व दूर करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी तर या महाराष्ट्रात शिवरायांसारखेच स्वराज्य निर्माण व्हावे आणि म्हणून त्यांनी शिवरायांच्या विचारांची पेरणी या महाराष्ट्रात निर्माण केली. राजर्षी शाहू महाराजांनी सर्वसामान्य जनतेचे राज्य निर्माण व्हावे, शेतकऱ्यांचे राज्य निर्माण व्हावे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे त्यांच्या संस्थानात केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू यांच्या कार्याचे संचित अशा प्रकारचे रूप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जीवनात खूप खस्ता खाव्या लागल्या, खूपच, आणि या सर्वांवर त्यांनी मात केली आणि मात करून आपल्या कार्याचा वटवृक्ष तर त्यांनी निर्माण केला. ते एक चांगले पत्रकार होते आणि त्यांची पत्रकारिता समाजाच्या हितासाठीच होती. लोकहित, लोकशिक्षण, लोकप्रबोधन, लोककल्याण ही त्यांच्या पत्रकारितेची मुख्य सूत्र होती. राजर्षी शाहू महाराजांनी मूक नाईक हे वृत्तपत्र चालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक सहाय्य केले होते. सयाजीराव गायकवाड, महाराज सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली
आणि ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले. आता पुढचा प्रसंग नीट ऐका. आता कोलंबिया विद्यापीठातील कुलगुरूंनी अलीकडच्या काळात आपल्या विद्यापीठातून जे 100 विद्वान झाले, या 100 विद्वानांची एक यादी तयार करा असं आपल्या एका समितीला सांगितले. कारण कोलंबिया विद्यापीठाला 300 वर्षाचा इतिहास, आणि 300 वर्षाच्या इतिहासात आपल्या विद्यापीठातून जगातील कोणकोणते महान विद्वान होऊन गेले, अशा 100 विद्वानांची यादी तयार करा. समितीला मोठा प्रश्न पडला की 300 वर्षाचा इतिहास आणि 300 वर्षाच्या इतिहासातील जगातील नामवंत अशा 100 विद्वानांची यादी तयार करायची. तरी ही समिती कामास लागली. या 300 वर्षात कोणकोणते विद्वान झाले इथं, त्याप्रमाणे त्यांनी 100 विद्वानांची यादी तयार केली. तो एक अहवाल तयार केला आणि तो कुलगुरूंसमोर ठेवला. कुलगुरूंना खूप आनंद झाला की माझं एक विश्वविख्यात अशा प्रकारचं कोलंबिया विद्यापीठ आणि या विद्यापीठातून नामवंत अशा प्रकारचे 100 विद्वान हे निर्माण झाले. परत त्यांनी समितीला बोलावलं. आता असं करा, या 100 विद्वानांमधून मला तुम्ही 10 विद्वान शोधून द्या. समितीला प्रश्न पडला की 100 विद्वान शोधण्यासाठी एवढे कष्ट लागले, आता परत 10 विद्वान शोधायचे. परंतु कुलगुरूंनी सांगितलेला आदेश होता, तो आदेश तर मानायचाच. एक दिवस निश्चित केला, या दिवसापर्यंत मला 100 विद्वानांमधून 10 विद्वानांची यादी ही मला पाहिजे. परत समिती कामाला लागली, कारण ठरलेल्या दिवसातच ते काम करायचं होतं. परत समिती कामाला लागली, पूर्ण दप्तर चाललं 300 वर्षाचं, आणि या 100 विद्वानांमधून 10 विद्वान शोधले. तर 10 विद्वान, आणि तो अहवाल तयार केला आणि तो कुलगुरूंसमोर सादर केला. परत कुलगुरूंना आनंद झाला. या विश्वविख्यात या विद्यापीठातून 10 नामवंत अशा प्रकारचे विद्वान या माझ्या कोलंबिया विद्यापीठातून निर्माण झालेले आहेत. परत कुलगुरूंनी समितीला बोलावलं. आता असं करा, या 10 विद्वानांमधून मला एक विद्वान शोधून मला दाखवा, जो विश्वविख्यात अशा प्रकारचा विद्वान असेल. या विद्यापीठात त्याने शिक्षण घेतलेलं आहे. आता समितीला चक्कर यायचंच बाकी राहिलं. 100, 10 आणि 1 त्यांनी थोडा अवधी मागितला की आम्हाला थोडा वेळ द्या, काही वर्षाचा वेळ द्या. आम्ही या 10 मधून आम्ही 1 शोधून काढतो. समिती परत कामाला लागली. रात्रंदिवस कामकाज की 10 मधून 1 शोधायचा आहे. आणि दिलेला जो कालावधी होता, तर त्या कालावधीत 1 विद्वान शोधला.
आणि अहवाल कुलगुरूंसमोर सादर केला. विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठातून 300 वर्षाच्या इतिहासातील जगातील एक महान विद्वान, आणि ते महान विद्वान म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. कोलंबिया विद्यापीठातील 300 वर्षाच्या इतिहासातील एक महान विद्वान. कुलगुरूंना खूप आनंद झाला, खूपच, की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 300 वर्षाच्या इतिहासातील, या विद्यापीठाच्या इतिहासातील एक महान विद्वान, एक भारतीय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून अमेरिकेतील एका तरुणाने प्रेरणा घेतली. समाजातील अगदी खालच्या स्तरातील तर तो तरुण, त्या तरुणाने प्रेरणा घेतली आणि प्रेरणा घेऊन तो तरुण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. तो तरुण म्हणजेच बराक ओबामा. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळच त्यांच्याच हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला. आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं इंग्रजीमध्ये, द सिम्बॉल ऑफ नॉलेज. काय लिहिलं? द सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानाच्या वेशीवर असलेल्या कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एक ज्ञानाचे तीर्थ म्हणून शोभून दिसत आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक किमया आहे. छत्रपती शिवरायांच्या वाट्याला जे आलं तेच महात्मा फुलेंच्या वाट्याला आलं, आणि तीच शोकांतिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आली. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस राज्याभिषेक करण्याचे ठरवले, त्यावेळेस शिवरायांना समाजातील काही विशिष्ट घटकांनी विरोध केला होता. ते विरोधाला न जुमानता शिवरायांनी राज्याभिषेक केला. तेच फुले तात्यांच्या वाट्याला आलं. आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत ते गेलेच. त्यावेळेस महात्मा फुलेंना हाकलून देण्यात आले होते. ए माळ्याचा पोरगा, ए कुंबट्ट्याचा पोरगा, आम्ही भूदेव आहोत, तू आमच्या बरोबर चालतोस, तुझी काय लायकी? जेवणाच्या पंक्तीत बसले त्यावेळेस महात्मा फुलेंचा अपमान करण्यात आला. त्यांना विविध प्रकारचे टोमणे मारण्यात आले. आणि तशीच शोकांतिका जीवन जगत असताना अगदी लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा झाली होती. असे कोणते कटू अनुभव आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या वयापासूनच? ज्यावेळेस ते त्यांच्या आत्याच्या घरी शिकायला गेले, तुमच्या सारखेच होते, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीच्या वर्गात असतील. त्यावेळेस दुकानात कपडे घ्यायला ज्यावेळेस जायचे, दुकानदार त्यांना दुकानात आत येऊ देत नव्हता. लांबूनच कपडे फेकायचा, ते मातीत मिसळायचे आणि ते कपडे डॉक्टर आंबेडकर आणि त्यांची आत्या विकत घ्यायची.
दुकानात का प्रवेश नव्हता? कारण हे शूद्र आहेत आणि शूद्र असल्यामुळे आमच्या दुकानात यांनी जर प्रवेश केला तर साहजिकच आमच्या दुकानाचा विटाळ होईल. एवढंच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची भावंडे त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी ज्यावेळेस जात होते, पायी पायी जात होते, रामजी सुभेदार होते त्यांचे वडील, भेटण्यासाठी ज्यावेळेस ते जात होते, पायी पायी जात असताना ते थकले तर एक बैलगाडी दिसली. बैलगाडीवाल्याला त्यांनी हात दिला, ती थांबवली आणि ज्यावेळेस त्या गाडीत बसले, भाकरी वगैरे सर्व बरोबर होत्या. ज्यावेळेस बैलगाडीच्या मालकाला समजले की आपल्या गाडीत बसलेले लोक हे शूद्र आहेत, लागलीच तर त्यांनी अर्ध्या रस्त्यात त्यांना उतरवून दिले की माझ्या गाडीचा विटाळ होईल, दूषित झाली माझी गाडी. ते बिचारे उतरले तर लहान लहान मुलं हो, तुमच्यासारखीच लहान लहान, ते बसले म्हणून काय विटाळ होईल, पण ती समाज व्यवस्था तशी होती. या लहान लहान मुलांच्या बालकांच्या डोळ्यातून आसू येऊ लागले. तसंच पायी पायी ते चालत गेले तर भाकरी होती हो बरोबर, पण पाणी नव्हतं पिण्यासाठी. दारोदारी तर ते पाणी मागायचे, की लहान लहान भावंड, कोणी पाणी देत नव्हतं. पाणी दिलं म्हणजे आपण बाटले जाऊ, आपला विटाळ होईल. पाणी देत नव्हतं हो. त्या उन्हात ते बिचारे पाण्यासाठी इकडे तिकडे फिरत होते. कोणीतरी सांगितलं की लांब 2-3 किलोमीटर अंतरावर तलाव आहे, एक पाण्याचा डोह आहे, तिथं जा आणि पाणी पिऊन घ्या. पण कोणीच पाणी दिलं नाही. केस वाढलेले, न्हाव्याकडे जायचे तर न्हावी तर दुकानात येऊ देत नव्हता, मी तुमचे केस कापणार नाही. माणसासारखी माणसं तरी सुद्धा तर त्यांना मध्ये येऊ देत नव्हते. एवढंच काय, 5वीच्या वर्गात ज्यावेळेस त्यांनी प्रवेश घेतला आणि ज्यावेळेस या ब्रिटिश राजवटीत शाळा तपासण्यासाठी इंग्रज अधिकारी आले तर ते 5वीच्या वर्गात बाबासाहेब आंबेडकर असं वर्गात बसले नव्हते. आपण जसं आज सर्वजण वर्गात बसतो. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान वर्गाच्या बाहेर होते. का? कारण ते शूद्र होते म्हणून. साहेबांनी प्रश्न केले तर वर्गातील कुठल्याही विद्यार्थ्याला प्रश्न येत नव्हते. सर्व प्रश्नांची उत्तरं उंबऱ्याच्या बाहेर बसणारा जो विद्यार्थी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच देत होते. ज्यावेळेस साहेबांनी गणित लिहून दिलं फळ्यावर, हे गणित सोडवा, वर्गातील कुठलाही विद्यार्थी ते गणित सोडवू शकत नव्हता. डॉक्टर आंबेडकरांनी हात वरती केला. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यावेळेस ते विद्यार्थी होते, डॉक्टर नव्हते. सर हे गणित मी सोडवतो. आंबेडकरांच्या हातात खडू दिला. वर्गात प्रवेश करताच विद्यार्थी आरवळ्या मारायला लागले. सर सर सर, त्यांना फळ्याजवळ जाऊ देऊ नका. का? फळ्याच्या मागे त्यांचे जेवणाचे डबे ठेवलेले होते. त्यांनी खडू हातात घेतला म्हणजे त्या खडूला आंबेडकरांचा स्पर्श झाला, तो खडू विटाळ झाला. ते परत फळ्यावर लिहितील, फळ्याचं पण विटाळ होईल. फळ्याचा स्पर्श डब्यांना होईल. डब्यात आमचं जे अन्न आहे ते सुद्धा विटाळ होईल. पहा,
कशी अवस्था. म्हणून त्यांना गणित सोडू देऊ नका फळ्यावर, ते सर्व बाटलं जाईल, आम्ही दूषित होणार, अशी अवस्था. शेवटी त्या इंग्रज अधिकाऱ्याने एक शेवटचा प्रश्न केला आंबेडकरांना, बेटा तुझं नाव काय? त्यावेळेस आंबेडकर म्हणतात, सर माझं नाव भिवा आहे. लहानपणीचे बाबासाहेब तुमच्यासारखे, माझं नाव भीमा आहे, परंतु मला प्रेमाने भिवा असे म्हणतात. मला प्रेमाने काय म्हणतात? भिवा असे म्हणतात. तू उंबऱ्याच्या बाहेर का बसतोस? या उंबरठ्याच्या बाहेर तू तर सर्व वर्गाची शान राखलीस, सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत, एवढा हुशार विद्यार्थी, आणि वर्गाच्या बाहेर बसतोस. त्यावेळेस आंबेडकर रडू लागलेत आणि काय म्हणाले, सर जे कुत्रं मांजरं फिरतात त्यांचा स्पर्श होतो या लोकांना, त्याचा विटाळ होत नाही. जे पक्षी आकाशात फिरतात त्यांची सावली जमिनीवर पडते, त्या सावलीचा विटाळ होत नाही. आम्ही तर माणसं आहोत आणि आमच्या सावलीचा, आमच्या स्पर्शाचा या लोकांना विटाळ होतो. हे लोक आम्हाला दूषित मानतात, शूद्र मानतात. काय करू सर? तसंच मी शिक्षण घेत आहे. त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. त्यांना माहित होती भारतीय समाज व्यवस्था कशी आहे. त्यांनी शेवटी एक प्रश्न केला, भिवा आता तुम्हाला एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दे. त्यावेळेस त्यांनी प्रश्न केला की भिवा सांग, या पृथ्वीपासून सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर त्यावेळेस तो लहानसा भिवा म्हणतो, सर या पृथ्वीपासून सर्वात लांबचा ग्रह कोणता ते मला माहित नाही, परंतु माझ्यासाठी सर्वात लांबचा ग्रह या शाळेच्या कोपऱ्यात ठेवलेला तो माठ आहे. माझ्यासाठी सर्वात लांबचा ग्रह या शाळेच्या कोपऱ्यात, या वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला तो माठ आहे. का? त्या माठातील पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार आंबेडकरांना नव्हता मित्रांनो. तो अधिकार सुद्धा तर त्यांना नव्हता. पगारे साहेबांचा फोन हॅलो, त्या माठाला स्पर्श करण्याचा मला अधिकार नाही सर, कारण त्या माठापर्यंत मी गेलो तर ते पाणी दूषित होईल. माठात पाणी असतं, परंतु मला 2-2 दिवस ते पाणी मिळत नाही. केव्हा तरी शिपाई येतो, पाणी भरण्याचं जे साधन आहे, जी पळी असते ती घेऊन येतो, आणि मी त्याला विनवण्या करतो की मला तहान लागलेली आहे, पाणी द्या. माठाचे मी लांब उभा राहतो, माझा ग्लास, तो रिकामा ग्लास मी त्याच्या समोर घेतो आणि तो लांबूनच ते पाणी तर माझ्या ग्लासामध्ये टाकतो आणि तर ते मी पितो सर. पहा मित्रांनो, अशी शोकांतिका लहानपणापासूनच डॉक्टर आंबेडकरांच्या वाट्याला आली होती. असे कैक प्रसंग सांगता येतील, कैक आणि कित्येक. आणि म्हणून आंबेडकरांनी ही समाज व्यवस्था बदलण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी जी क्रांती केली, ही क्रांती आपल्या लेखणीच्या बळावर केली. संविधान लिहून दिल्लीच्या तख्तालाही खाली खेचण्याची ताकद या सर्वसामान्य माणसाच्या मनगटात डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केली. मित्रांनो, पुस्तक प्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पुस्तकांवर विशेष प्रेम करणारे, ग्रंथांवर विशेष प्रेम करणारे, पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव अशा प्रकारचा महामानव
आपण राहण्यासाठी घर बांधतो. इतिहासाची पानं जर तुम्ही चाळलीत, अनेक राज्यकर्त्यांनी त्यांच्या राहण्यासाठी, राण्यांसाठी महाल बांधलेत, मोठमोठ्या इमारती बांधल्यात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घर कशासाठी बांधलं? पुस्तकांसाठी. ते म्हणायचे, तुमच्याकडे जर 2 नाणी असतील तर एका नाण्याची तुम्ही भाकरी घ्या आणि एका नाण्याचं तुम्ही पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगवणार, परंतु पुस्तक तुम्हाला जगायचं कसं हे तुम्हाला ते शिकवणार. आर्थिक परिस्थिती थोडी स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांनी दादरला 2 प्लॉट घेतलेत. एक 99 क्रमांकाचा आणि एक 129 क्रमांकाचा. 99 क्रमांकाच्या प्लॉटवर त्यांनी राहण्यासाठी घर बांधलं. त्याचं नाव ठेवलं 4 मिनार. आणि त्याच्यानंतर त्यांनी 129 क्रमांकाच्या प्लॉटवर बांधकाम सुरू केलं. त्याचं नाव ठेवलं राजगृह. हे राजगृह पुस्तकांसाठी घर होतं. 99 क्रमांकाचं जे घर होतं त्यांनी विकलं, कारण पुस्तकांसाठी घर बांधण्यासाठी पैसा अपूर्ण पडत होता. न्यूयॉर्कचं जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाच्या धर्तीवर आधारित त्यांनी ते ग्रंथालय निर्माण केलं. ज्यावेळेस ते वाचन करीत असायचे त्यावेळेस त्यांना व्यत्यय अजिबात आवडत नसायचा. संविधान लिहित असताना जगातील विविध राज्यघटनांचा ते अभ्यास करत होते. त्यावेळेस त्यांनी 14 दिवस एका खोलीत तर त्यांनी कोंडून घेतले आणि 14 दिवस ते जगातील विविध राज्यघटनांचा अभ्यास करत होते. ज्यावेळेस त्यांनी परदेशातून पुस्तकं मागवली जहाजाच्या साहाय्याने, ते जहाज समुद्रात बुडालं, पुस्तकं बुडालीत. पुस्तकं बुडालीत म्हणून बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस रडले, जेवण केलं नाही. असा आहे पुस्तक प्रेमी, ग्रंथप्रेमी माणूस. पुस्तकावर विलक्षण प्रेम करणारा. एका विद्वानाने ज्यावेळेस त्यांच्याकडून, मला वाटतं पंडित मदन मोहन मालवीय असतील, त्यांनी पुस्तकांचा एक संच त्यांच्याकडून मागितला. मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, 2 लाख रुपये देतो, त्या काळी तुम्ही हा मला ग्रंथ संच द्या. आंबेडकरांनी दिला नाही. घनश्याम बिर्ला यांनी आंबेडकरांना सांगितलं की मी तुम्हाला 6 लाख रुपये देतो, त्या काळी 6 लाख रुपये देतो, पण मला एक तुमचा ग्रंथ संच द्या. आंबेडकरांनी दिला नाही. तर तुम्ही माझा प्राण मागत आहे, पुस्तकं म्हणजे माझा प्राण आहे. पहा मित्रांनो, तुम्ही सुद्धा वाचन करा, चांगली पुस्तकं घ्या आणि त्यांचं वाचन करा. हा एक आंबेडकरांपासून प्रेरणा घेण्याचा तर तो एक भाग आहे. मित्रांनो, 6 डिसेंबरला 1956ला भरपूर आंबेडकरांबद्दल सांगण्याचं, 56 तर त्यांचं निधन झालं. पण निधनाचा आदल्या दिवशीचा भाग जर पाहिला आपण, 5 डिसेंबर जणू काही त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूलच लागली होती. 4 डिसेंबर 1956 ते राज्यसभेत गेले, तर चर्चेत सहभागी झाले. तर 5 डिसेंबरला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर त्यांनी नजर मारली. बुद्ध अँड धम्मच हे जे पुस्तक आहे, ते पुस्तक तर त्यांनी पाहिलं आणि थोडा नाश्ता वगैरे केला, अस्वस्थ वाटू लागली आणि ते झोपले. त्यावेळेस सवितामाई आंबेडकर हे त्यांच्याजवळ होत्या
त्यांनी बाबासाहेबांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सचिव नानकचंद रत्तू हे नेमकेच त्यांच्या घरी गेले होते. नानकचंद रत्तूंना सविताबाईंनी फोन केला की डॉक्टर साहेब कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही, लवकर या. सर्व तपासणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झोपेतच महापरिनिर्वाण झालेलं होतं. ही बातमी ज्या वृत्तसंस्था असतील, PTI, UNI, आकाशवाणी यांना देण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरूंना समजलं. त्यावेळेस पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरू सर्व कामं सोडून त्यांच्या दिल्लीच्या घरी पोचले. डॉक्टर आंबेडकरांचं दर्शन घेतलं. त्यांना विमानाने दादरला आणण्यात आलं आणि बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना महामानव का म्हणतात? प्रत्येक पैलू ते सर्वसामान्यांसारखेच जगले. ते कामगारांचे नेते होते, शेतकऱ्यांचे नेते होते, स्त्री हक्काचा कैवार घेणारे होते. त्याचबरोबर त्यांच्या साक्षीने रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. हिल्टन यंग कमिशन समोर त्यांनी जी साक्ष दिली ती महत्त्वाची मानण्यात आली आणि तर त्यानुसार रिझर्व्ह बँकेचीही स्थापना झाली. म्हणजे त्यांनी सर्व समाजासाठी तर त्यांनी कार्य केले. सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब परागजी बेडसे, सचिव आदरणीय भैयासाहेब अनिलजी सोनवणे, विश्वस्त व्यवस्थापक मंडळ सदस्य, माझ्या सर्व सहकाऱ्यांमार्फत, तुमच्या विद्यार्थ्यांमार्फत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि थांबतो.